पॉलिटिकल ऑब्लिगेशन म्हणजे मराठीमध्ये राजकीय उत्तरदायित्व किंवा राजकीय आज्ञापालन किंवा त्यालाच तिसरा शब्द आहे राजकीय आबंधन. मी सुरुवातीलाच हे स्पष्ट करू इच्छितो की हे तिन्ही मराठी शब्द समानार्थी शब्द आहेत, पण आपण आपल्या पाठामध्ये राजकीय उत्तरदायित्व हा शब्द वापरणार आहोत. ऑब्लिगेशन म्हणजे काय? नवा शब्द. लगेच तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर डिक्शनरी उघडा. म्हणजे काय करायचं आहे? तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर गुगलच्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला आढळलेला शब्द टाका. गुगलची ही डिक्शनरी ही अत्यंत सोयीची बाब आहे. कुठलंही इन्स्टॉलेशन नाही, कुठलेही चार्जेस नाही. फक्त ब्राउझर ओपन करायचा आणि सर्च बॉक्समध्ये तुम्हाला हवा तो शब्द टाकायचा. आता मी इथे ऑब्लिगेशन हा शब्द टाकला आहे, तर त्याचे रिझल्ट्स आले आहेत. त्याचं तुम्हाला इथे ऑब्लिगेशन उच्चार आणि लर्न टू प्रोनाऊन्स अशी पण फॅसिलिटी आहे. हे प्रोनाऊन्सिएशन कसं करतात ते त्या वेगळ्या चिन्हांमध्ये लिहिलेलं आहे. ती एक वेगळी शिकण्याची बाब आहे. आता हे काय आहे? तर ऑब्लिगेशन हे नाऊन आहे, नाम आहे. आणि त्याचा अर्थ काय दिला आहे ते बघा. ॲन ॲक्ट ऑर कोर्स ऑफ ॲक्शन टू विच ए पर्सन इज मॉरली ऑर लिगली बाउंड, ए ड्युटी ऑर कमिटमेंट. वाक्यात उपयोग करायचा, तो कसा करावा ते पण इथे उदाहरणाने दिलेलं आहे. आय हॅव ॲन ऑब्लिगेशन टू लुक आफ्टर हर. तिच्याकडे बघणं ही माझी जबाबदारी आहे किंवा माझ्यावरती तिच्याकडे बघण्याची जबाबदारी आहे. आता इथे सिमिलर, इंग्लिशमध्ये त्याला थिसॉरस म्हणतात, किंवा समानार्थी शब्द. ऑब्लिगेशनचे समानार्थी शब्द काय? तर ड्युटी, कमिटमेंट, रिस्पॉन्सिबिलिटी, फंक्शन, टास्क, जॉब, कोर, असाइनमेंट, कमिशन, बिझनेस, बर्डन, चार्ज, ओनस, लायबिलिटी, अकाउंटेबिलिटी, रिक्वायरमेंट, डेट, एंगेजमेंट, डिव्हॉयर, ट्रस्ट, कंपल्शन, इंडेटेडनेस, ड्युरेस, नेसेसिटी, प्रेशर इत्यादी इत्यादी इत्यादी. The condition of being morally or legally bound to do something. They are under no obligation to stick to the scheme. A debt of gratitude for a service or favor. She didn't want to be under an obligation to him. आणखीनही काही शब्द दिले आहेत. कॉन्ट्रॅक्ट, ॲग्रीमेंट, डीड, कोव्हेनांट, बॉन्ड, ट्रीटी, डील, पॅक्ट, compact, understanding, transaction, obliged, beholden, indebted, obligated, etc. 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 त्याचं मराठी ट्रान्सलेशनसुद्धा इथे आहे. मराठीशिवाय एवढ्या इतर भाषांमध्ये तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन करू शकता. मराठी ट्रान्सलेशन दिलं आहे. आता अर्थात सगळ्या शब्दांचं ट्रान्सलेशन अवेलेबल असेलच असं नाही. मराठी ट्रान्सलेशन 2 शब्द दिले आहेत. हा पण त्यांचा एक पब्लिक प्रोजेक्ट आहे. ट्रान्सलेशनला तुम्हीसुद्धा कॉन्ट्रीब्यूट करू शकता. जे केलेलं आहे ते चुकीचं वाटत असेल तर त्याला पर्याय पण देऊ शकता. तर इथे 2 शब्द त्याने दिले आहेत, बंधन आणि कर्तव्य. तुमची आई तुम्हाला वाढवते, 9 महिने पोटामध्ये वाढवते, तुम्हाला जन्म देते. त्यानंतर तुम्हाला तुमच्यासाठी अनेक खस्ता तुम्ही मोठे होई तोपर्यंत, स्वतःच्या पायावर उभे राही तोपर्यंत ती खात राहते. तुमच्यासाठी बरेच प्रयत्न करते, तुम्हाला भाषा शिकवते, तुम्हाला जगायचं कसं ते शिकवते. भाषा शिकवते म्हणूनच आपण काय म्हणतो, मातृभाषा. तुमचे वडील तुम्हाला अंगाखांद्यावर खेळवतात, लहानाचं मोठं करतात. तुमचं कुटुंब तुम्हाला मोठा आधार देतं. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत तुमचं कुटुंब हा तुमचा एक मोठा आधार असतो.
तुमच्या मित्रांचं तुमच्या जीवनामध्ये एक मोठं वेगळं स्थान असतं. तुम्ही त्यांच्याशी तुमच्या मनातले सगळे विचार शेअर करू शकता. ते तुमच्यासाठी एक मोठा आधार असतात. ते तुम्हाला सहन करतात. तुम्ही त्यांना त्रास देऊ शकता. तुम्ही त्यांना मनातलं वाटेल ते सांगू शकता. थोडे मोठे झालात की तुम्ही शाळेत जायला लागता. शाळा तुम्हाला खूप काही देते. तिथले ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षक, तिथली पुस्तकं, तिथली लायब्ररी, तिथलं खेळाचं मैदान, पुष्कळ काही मिळतं तुम्हाला शाळेमध्ये. शाळेत जाण्याचं भाग्य लाभलेल्या प्रत्येकाच्या शाळेच्या आठवणी नेहमीच रम्य असतात. आई, वडील, मित्र आणि शाळा सगळे तुमच्यासाठी खूप काही करतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा त्यांच्यासाठी काही करता. तुम्ही आईवडिलांचं आज्ञापालन करता. आईवडील म्हणतील ते करता. शाळेमध्ये शिक्षक सांगतील तसा अभ्यास करता, गृहपाठ करता आणि मित्रांनासुद्धा गरज पडेल तेव्हा तुम्ही मदत करता. म्हणजेच तुमची त्यांच्याप्रती असलेली जबाबदारी किंवा तुमचं त्यांच्याप्रती असलेलं उत्तरदायित्व पूर्ण करता. राज्यसंस्थासुद्धा तुमच्यासाठी खूप काही करते. मुख्य म्हणजे बाह्य शत्रूंपासून तुमचं संरक्षण करते. राज्यसंस्था मोठं लष्कर उभे करते आणि हे लष्कर आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करतं. राज्यसंस्था तुमच्यासाठी मोफत प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था करते. जिल्हा परिषदा, महानगरपालिका गावोगावी शाळा चालवतात. त्यामध्ये मुलांना मोफत प्राथमिक शिक्षण दिले जाते. राज्यसंस्थेमार्फत उच्च शिक्षणाची सोय केली जाते. सरकारने चालवलेली अनेक वैद्यकीय महाविद्यालयं आहेत. अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या देशभर अनेक शाखा आहेत. लायब्ररीज आहेत आणि शिक्षणासाठी सरकार आणखीन बरंच काही करतं. गावागावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आणि जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या शहरांमध्ये मोठी सरकारी हॉस्पिटल्स आहेत. म्हणजे सरकार किंवा राज्यसंस्था आरोग्य सेवा पुरवते, त्याही माफक दरात किंवा मोफत असतात. रस्ते बांधणी, वीज पुरवठा, वीज निर्मिती, अवकाश संशोधन अशा अनेक क्षेत्रांमध्ये राज्यसंस्था कार्य करते. त्यामुळे राज्यसंस्थेच्या प्रती तुमची काहीतरी जबाबदारी आपोआपच निर्माण होते. म्हणजेच राज्यसंस्थेच्या प्रती तुमचं काहीतरी उत्तरदायित्व असतं. यालाच म्हणतात राजकीय उत्तरदायित्व. राजकीय उत्तरदायित्व म्हणजे काय हे आपण पाहिलं. आता त्यालाच दुसरे असलेले दोन शब्द राजकीय आज्ञापालन किंवा राजकीय आबंधन. सगळ्यांचा मिळून अर्थ एकच आहे, राजकीय जबाबदारी, नागरिकांची राज्याच्या प्रती म्हणजे राज्यसंस्थेच्या प्रती असलेली जबाबदारी. जसं आपण उदाहरणं पाहिली की आई वडील तुम्हाला मदत करतात, मित्रमंडळी तुमची तुम्हाला मदत करतात, शिक्षक तुम्हाला मदत करतात, त्यांच्याप्रती तुम्ही ऋणी असता, त्यांची तुम्ही नंतर सेवा करता. तसंच राज्यसंस्था तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी पुरवते. आपण त्याची एक मोठी यादी पाहिली. ती काही संपूर्ण यादी नाही आहे. राज्यसंस्था बऱ्याच गोष्टी करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सुरक्षित जीवन जगण्याची एक व्यवस्था उभी करून देते. तर ही व्यवस्था उभी करणारी राज्यसंस्था, त्याच्या आज्ञा, त्यांचं पालन तुम्ही केलं पाहिजे. राजकीय आज्ञापालन किंवा राजकीय आबंधन असं त्याला म्हणतात. आता साधारणपणे जगभरामध्ये जर तुम्ही पाहिलं, अनेक राज्यसंस्था आहेत, अनेक राष्ट्र आहेत. नागरिक कायद्याचं पालन करताना दिसतात मोठ्या प्रमाणावर. कायदे मोडले जातात, गुन्हेगारांचं प्रमाण जगभरात सगळीकडे आहे, परंतु कायद्याचं पालन करणाऱ्यांची संख्या अजूनही अधिक आहे. कायदे मोडणारे तुलनेने
थोडी आहे. अर्थात कायदे मोडणाऱ्यांमध्ये पण परत मोठ्या प्रमाणावर किंवा गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारे, किरकोळ स्वरूपाचे गुन्हे करणारे आणि जे अगदी दखलपात्र नाही आहेत असे सुद्धा गुन्हे करणारे, अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज येतील त्याच्यामध्ये. अदखलपात्र गुन्हा, नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स किंवा पोलीस स्टेशनच्या भाषेत जर तुम्ही बोलायला गेला तर NC म्हणतात. NC करणं म्हणजे किरकोळ वादावादी झाली दोन गटांमध्ये, दोन माणसांमध्ये, दोघांना पोलीस स्टेशनला बोलवलं जातं किंवा एक कोणीतरी अप्रोच होतो पण दुसऱ्या पार्टीला बोलवलं जातं आणि मग NC नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स रेकॉर्ड केला. तर नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सपासून शेवटपर्यंत अगदी बॉडी ऑफेन्सेस आहेत, प्रॉपर्टीच्या रिलेटेड ऑफेन्सेस असतील. तर हे वेगवेगळे दर्जा त्याच्यामध्ये आहेतच. पण या एकूण सगळ्यांची संख्या, गुन्हे करणाऱ्यांची किंवा कायदे मोडणाऱ्यांची संख्या तशी मर्यादित आहे. बहुसंख्य लोक कायद्याचं पालन करतात. आता आपल्याला बघायचं आहे ते राजकीय उत्तरदायित्वाचे आधार. भारतामध्ये कायदे कोण करतं? तर भारतीय राज्यघटना आहे. राज्यघटनेच्या आधाराने संसद, त्याची दोन सभागृह संसदेची, लोकसभा आणि राज्यसभा. त्याच्यानंतर राज्याची विधिमंडळं आहेत, महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत, ग्रामीण स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषदा, तालुका पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती पण आहेत. त्याच्यानंतर विद्यापीठं, महाविद्यालयं, शाळा, वेगवेगळ्या आर्थिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय संस्था, सर्व संस्था कायदे करतात. म्हणजे राज्यसंस्थेपासून ते अगदी शाळेपर्यंत सगळीकडे कायदे केले जातात. कायदे करणाऱ्यांची संख्या तशी खूप मर्यादित असते. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक वेगळी यंत्रणा उभी केलेली असते. पण भारताची लोकसंख्या पाहता म्हणजे 1,20,00,00,000 वर ती 2011 सालामध्ये गेलेली होती. ती आता 1,30,00,00,000, 35,00,00,000 अशी मानता येईल तुम्हाला. 10 वर्षानंतर आज आपण बोलतोय, 10-11 वर्षानंतर. तर एवढी मोठी लोकसंख्या, त्याला अगदी काही लाखांमध्ये जरी कायदे करणारे आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांमध्ये पोलीस आहे, लष्कर आहे, न्यायव्यवस्था आहे, प्रशासकीय सगळी व्यवस्था आहे. मग या सगळ्यांची मिळून संख्या काही लाखांमध्ये जाईल. सगळे प्रशासक अगदी शिपायापासून सगळे जर तुम्ही गृहीत धरले, पंतप्रधान, राष्ट्रपती, खासदार, आमदार, सर्व प्रकारच्या ज्या राज्य पातळी, जिल्हा पातळी, तालुका पातळी आणि ग्रामीण पातळीवरच्या संस्था आहेत, तिथले सगळे सदस्य, या सगळ्यांना जरी गृहीत धरलं तरी त्यांचा आकडा काही लाखात जाईल. तर हे काही लाख, हे 1,30,00,00,000 किंवा 1,35,00,00,000 लोकांना आपल्या आज्ञा मानायला भाग कसे पाडू शकतात? फिजिकली ताकदीच्या आधारावरती केवळ हे अशक्य आहे. राजकीय उत्तरदायित्वाचे किंवा नागरिक आज्ञांचं मोठ्या प्रमाणावर पालन करताना दिसतात. त्याचं मुख्य कारण किंवा त्याचे मुख्य 3 कारणं दिसतात. त्या 3 कारणांचा पहिल्यांदा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि नंतर आणखीन पुढे चर्चा आपण याची करू. राजकीय आज्ञापालनाचा एक आधार आपल्याला अगदी साधारणपणे आपण बघितलं तर दिसतो, तो म्हणजे भय, भीती, कायद्याची भीती, कायदा मोडण्याची भीती. म्हणजे सिग्नल मोडणाऱ्यांचं प्रमाण कमी, सिग्नल पाळणाऱ्यांचं प्रमाण जास्त. सिग्नल का पाळला जातो? समोर पोलीस उभा असेल, अर्थात पोलीस उभा नसला तर कायदा मोडणाऱ्यांची संख्या वाढत जाते. पण पोलीस उभा आहे तर सहसा कोणी सिग्नल मोडणार नाही. समजा सिग्नल मोडला तर पोलीस आपल्याला बाजूला घेईल, दंड आकारला जाईल किंवा न्यायालयात जाऊन खटल्याला सामोरं जावं लागेल. लोकांसमोर
अब्रू जाईल, ही सगळी भीती लोकांच्या मनामध्ये असते. इन्कम टॅक्स वेळेवर भरणारे लोक काही जण भीतीपोटी भरतात. आणखीन काही कारणांसाठी आहे, त्याची चर्चा पुढे करू. पण काही जण की इन्कम टॅक्स आपण जर नाही भरला तर इन्कम टॅक्सची धाड आपल्या व्यवसायावरती, घरामध्ये पडेल आणि मग पुन्हा आपली बदनामी होईल, व्यवसायाचं नुकसान होईल, तुरुंगात जावं लागेल, दंड भरावा लागेल. या सगळ्या भीतीपोटी वेळेवर इन्कम टॅक्स भरून लोक मोकळे होतात. त्यामुळे राजकीय आज्ञापालनाचा पहिला आधार आहे ते भय. आता इथे आणखीन अनेक उदाहरणं तुम्हाला शोधता येतील. म्हणजे इथे वन वे आहे, तिथून जाऊ नका, नुसतं लिहून ठेवलेलं असतं, लोक जाणार नाही. कारण त्यांना भीती आहे की वन वे मोडला आणि पुढच्या टोकाला कुठेतरी पोलीस उभा असला तर दंड भरावा लागेल, किंवा आणखीन तिथे वादावादी झाली, आणखीन काही मारामारीपर्यंत जाऊन पोचलं, कदाचित तुरुंगात पण जावं लागेल. तर भीतीपोटी कायद्याचं पालन करणं हा एक भाग झाला. दुसरा भाग विवेकाच्या कारणामुळे, विवेकबुद्धीमुळे किंवा सत्सद विवेक बुद्धीमुळे कायदे पाळणे. सिग्नल न मोडणारे सगळे घाबरून सिग्नल न मोडणारे नसतात. काही जण सारासार विचार करतात की सिग्नल हा आपल्या हितासाठी तयार केलेला आहे, सिग्नलची व्यवस्था ही आपल्या हितासाठीची व्यवस्था आहे. आपण सिग्नल मोडला तर समोरून कदाचित त्याच वेळेला जिथे सिग्नल चालू आहे त्या रस्त्याने एखादं वाहन येईल आणि मग आपला अपघात होऊ शकतो आणि मग पुढे आर्थिक, शारीरिक सर्व प्रकारचं नुकसान होऊ शकतं. मग हे सगळं टाळण्यासाठी सिग्नल पाळणं हे गरजेचं आहे. मग अशी विवेकबुद्धी असणारी माणसं अगदी रात्री 12 वाजता जेव्हा ट्रॅफिक नाही आहे तेव्हासुद्धा जर सिग्नल चालू असेल तर तो सिग्नल पाळतात, कारण नियम तो नियम. इन्कम टॅक्स भरणाऱ्यांमध्ये सुद्धा आपण इन्कम टॅक्स भरला म्हणजे सरकारला काही उत्पन्न मिळेल, त्या उत्पन्नाच्या आधारावरती सरकार रस्ते बांधेल, पूल बांधेल, किंवा पाणी पुरवठ्याची व्यवस्था करेल, किंवा पेट्रोल, डिझेल, कोळसा अशा इंधनाची व्यवस्था करेल, वीज निर्मिती करेल, किंवा काही लायब्ररीज, वस्तुसंग्रहालय, खेळाची मैदानं यांचा विकास करेल. मग त्या पैशातून आपल्याला, एकूण समाजाला, सगळ्यांना असा बेनिफिट मिळणार आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या उत्पन्नापैकी जो काही इन्कम टॅक्सने ठरवून दिलेला वाटा आहे तो 10% असेल, 20% असेल, 30% असेल, तो सरकार जमा करणं हे काही लोक आपली जबाबदारी आहे असं समजतात. हे सत्सद विवेक बुद्धीने विचार करून ते इन्कम टॅक्स भरतात, किंवा ते सिग्नल पाळतात, किंवा ते सरकारने सांगितलेली कोणतीही योजना किंवा कोणतेही नियम पाळतात. हे झालं काही थोड्या लोकांचं. म्हणजे भीतीने कायदे पाळणारे काही थोडे असतील, 10-20% असतील. सत्सद विवेक बुद्धीच्या आधारावर काही कायदे पाळणारे असतील, ते 5-7% असतील. म्हणजे सगळे मिळून तुम्ही 25% धरा. 75% लोक आणखीन एका वेगळ्याच कारणासाठी कायद्याचं पालन करतात. 75% लोक सवयीने कायद्याचं पालन करतात. इलेक्ट्रिक बिल भरणं. मग एखादा माणूस नव्याने शहरात राहायला येतो, तो आधी कुठेतरी झोपडीत राहत असेल, जिथे त्याच्याकडे वीज नाही आहे, त्याला त्यामुळे वीज बिल नावाचा प्रकारच माहीत नाही आहे. परंतु तो शहरामध्ये येतो आणि शहरामध्ये त्याला काही चांगलं उत्पन्नाचं साधन मिळतं. मग तो एक छोटंसं भाड्याने घर घेतो आणि मग त्याचे शेजारी त्याला सांगतात की आता हे वीज बिल येणार आहे आणि ते वीज बिल तुला भरायचं आहे. मग तो आणखीन 2-3 चौकशी करतो
आणि मग सगळे वीज बिल भरतायत म्हटल्यानंतर तो सगळ्यांच्या बरोबर लाईनमध्ये जाऊन उभा राहतो. एखादा प्राध्यापक नव्याने नोकरीला लागतो, जूनमध्ये त्याची भरती होते, तर त्याला जूनपासून रेग्युलर पगार मिळायला लागतो आणि साधारणपणे डिसेंबर एंडला क्लार्क, ऑफिसचा क्लार्क त्याला बोलावतो आणि सांगतो की हे तुमचं उत्पन्न आहे या वर्षातलं आणि या उत्पन्नावरती इतका इन्कम टॅक्स तुम्हाला भरायचा आहे. तर तो इन्कम टॅक्स मी कट करेन आणि तुम्हाला फॉर्म 16 देईन आणि मग त्याच्यानंतर रिटर्न भरायचं आहे. तर एवढं सगळं तो सांगतो. याला फारसं लगेच सगळं कळतंच असं नाही. तो बाकीच्या सहकाऱ्यांना विचारतो. सहकारी सांगतात की त्या क्लार्क सांगतोय तसं करत जा, जिथे सही करायचे आहे ते करून टाकत जा आणि त्या क्लार्कलाच एखादे त्याचे काही चार्जेस म्हणून देऊन टाक, तर तो तुझे रिटर्न भरून देईल 100-200 रुपये भरलेस तर, आणि तुझं इन्कम टॅक्सचं काम होईल. ते गरजेचं आहे. इतरांच्या प्रमाणे तोही निमूटपणे इन्कम टॅक्सच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करतो. म्हणजे हे जे काही राजकीय आज्ञापालन आहे ते केवळ कशामुळे होतं? सवयीनी होतं. कोणत्याही राज्याला स्थिरता केव्हा प्राप्त होते? जेव्हा त्या राज्यामध्ये सवयीने आज्ञापालन करणारे बहुसंख्य असतात. 70%, 80%, 90% असतात. हां, विचारपूर्वक करणारे असतील तर ती चांगली गोष्ट आहे, परंतु ते राज्याला अस्थिरही करू शकतात. कारण मग ते सतत प्रश्न विचारत राहतात. ते प्रश्न चांगले असतील, त्या शंका गरजेच्या पण असतील, पण त्याच्यामुळे राजकीय प्रक्रिया सतत थोडीशी अस्थिर होत राहते आणि मग त्याच्यामध्ये उतार चढाव येत राहतात, बदल होत राहतात आणि बऱ्याच वेळेला मग अस्थिरता वाढत जाते. त्याच्यातून राज्य व्यवस्था कोलमडण्याची पण शक्यता असते. त्यामुळे स्थिर राज्य कोणतं? जिथे लोक सवयीनी आज्ञापालन करतात. तर हे झाले राजकीय उत्तरदायित्वाचे 3 प्रमुख आधार: भय, विवेकबुद्धी आणि सवय. आणि सवयीनी आज्ञापालन हे राज्य स्थिर राहण्याच्या दृष्टीने सर्वात चांगली गोष्ट. आता राजकीय उत्तरदायित्वाच्या मर्यादा आपल्याला पाहायच्या आहेत. कर्नाटकमधला एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. 1970चं दशक असेल. अचानक कर्नाटक सरकारने दुचाकी स्वारांना, म्हणजे 2 व्हीलर वापरणाऱ्यांना, स्वयंचलित दुचाकी वापरणाऱ्यांना, कारण सायकल सोडून स्वयंचलित दुचाकी म्हणजे आपल्या 2 व्हीलर्स, मोटरसायकल वगैरे वगैरे, स्कूटर वगैरे वगैरे, तर ते वापरणाऱ्यांना हेल्मेट कंपल्सरी केलं. हेल्मेट आता कंपल्सरी बहुतेक शहरांमध्ये झालेलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने ते उचलून पण धरलं. कारण आता लोकसंख्या वाढली, वाहनांची संख्या वाढली, रस्त्यांची रुंदी वाढलेली नाही आहे, रस्त्यांची दुर्दशा वाढलेली दिसते आणि त्यानंतर त्यामुळे अपघातांचं प्रमाण पण वाढलं आणि अपघातांमध्ये डोक्यावर पडून मृत्यू याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आता हा निर्णय उचलून धरलेला आहे सरकारचा, की हेल्मेट हे सक्तीचं करण्यात आलेलं आहे. पण 60च्या 70च्या दशकात लोकसंख्या एवढी नव्हती, वाहनांची संख्या एवढी नव्हती, अपघातही इतक्या मोठ्या प्रमाणावर घडत नव्हते. फॅटल ॲक्सिडेंट म्हणजे ज्याच्यामध्ये मृत्यू होईल अशी अपघात इतक्या मोठ्या प्रमाणावर घडत नव्हते. तर लोकांना प्रश्न पडला की हे अचानक कंपल्शन का? मग काही पत्रकारांनी त्याचा थोडासा शोध घेतला. लोकांनी त्याला विरोध करायला सुरुवात केलेली होती. काही ठिकाणी खटले भरले गेलेले होते, न्यायालयामध्ये दाद मागितली गेलेली होती. काही पत्रकारांनी शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा असं लक्षात आलं की मुख्यमंत्र्यांच्या जावयांनी हेल्मेटची फॅक्टरी उघडलेली आहे. त्या फॅक्टरीचा फायदा व्हावा, जावयांना नफा मिळावा
सहजगत्या मिळावा याच्यासाठी योजलेली किंवा याच्यासाठी राबवली गेलेली ती योजना होती. कायद्याचा आधार घेऊन फायदा मिळवण्याचा तो एक उत्तम मार्ग, राजमार्ग अवलंबलेला दिसत होता. म्हणजे पत्रकारांनी मग ते सगळं चव्हाट्यावरती आणलं की जावयाचा फायदा व्हावा यासाठी केलेला कायदा. आणि मग अर्थातच कोर्टाने पण त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि मग राज्य सरकारने ती सक्ती मागे घेतली. म्हणजे राज्य सरकार अशा प्रकारचे निर्णय घेऊ शकतं आणि मग त्याला विरोध करणं हे गरजेचं होऊन बसतं. राज्य सरकार म्हणजे कोण आहे? तुमच्या आमच्यातून निवडून गेलेले प्रतिनिधी. प्रतिनिधींना आपण सत्ता गाजवण्याचा अधिकार देतो आणि मग ते आपल्यावरती सत्ता गाजवतात. ती पण आपल्यासारखीच माणसं आहेत, तर ती चुका करू शकतात, त्यांच्या हातून चुका घडू शकतात आणि त्या दुरुस्त करणं हे गरजेचं होऊन बसतं. गर्भपाताला विरोध करणं किंवा गर्भपाताला परवानगी देणं, दोन्ही प्रकारची आंदोलनं चालतात. गर्भपात हे अधिकृत मानणं हे अमेरिकेमध्ये आजपर्यंत चालत होतं. आता अमेरिकेच्या टेक्सास राज्यामध्ये त्याला बेकायदेशीर मानलं गेलेलं आहे. आता याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स खूप आहेत. गर्भपाताला बेकायदेशीर मानल्यामुळे अनेक मेडिकल प्रॉब्लेम्स उभे राहू शकतात. आता या प्लॅटफॉर्मवरून किंवा या तासाला आपण त्याची फार चर्चा करू शकत नाही इथे, परंतु तुम्ही तेवढे मॅच्युअर आहात आणि तुम्ही त्याचे अर्थ समजावून घेऊ शकता. अनवॉन्टेड बेबीज म्हणजे नको असलेलं मूल हे गर्भपाताला जर परवानगी नसेल तर तुम्हाला वाढवावं लागेल. मग त्याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न निर्माण होतो. काही वेळेला काही मेडिकल प्रॉब्लेम्स असू शकतात आणि डॉक्टर सजेस्ट करतात की जे मूल जन्माला येईल ते अपंग असेल बौद्धिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या, त्यामुळे ते जन्माला घालणं हे धोक्याचं आहे. काही वेळेला मूल जन्माला घालणं हे आईच्या जीवाच्या दृष्टीने धोकादायक असतं. ते जेव्हा तुम्ही गर्भपात बेकायदेशीर करता त्यावेळेला मग हे सगळे प्रॉब्लेम्स उभे राहतात. आयर्लंड नावाचा देश आहे इंग्लंडच्या शेजारी. तेथे कॅथोलिक ख्रिश्चन कम्युनिटीचा प्रभाव आहे आणि कॅथोलिक चर्चचा गर्भपाताला विरोध आहे. त्यामुळे आयर्लंडमध्ये गर्भपात बेकायदेशीर आहे. तर एक भारतीय स्त्रीची कथा, दुर्दैवी कथा सांगितली जाते. तिला डॉक्टर्सनी गर्भपात करणं गरजेचं आहे कारण तुमच्या जीवाला धोका आहे असं सांगितलं, परंतु कायद्यानुसार ती परवानगी मिळवण्यासाठी अर्ज करावा लागला आणि ती परवानगी मिळे तोपर्यंत काही काळ गेला आणि त्याच्यामध्ये त्या बाईचा मृत्यू झाला. म्हणजे सरकार करतं ते कायदे सगळे बरोबर असतातच असं नाही. त्या कायद्यांना विरोध करण्याची गरज असते. त्यामुळे नागरिकांना राज्याला विरोध करण्याचा हक्क असला पाहिजे. महात्मा गांधींच्या बद्दल अलीकडे तरी तुम्ही एक गोष्ट बरीच ऐकत असाल की एका गालात मारलं तर दुसरा गाल पुढे करणं आणि याही गालावर मार असं म्हणणं, याला गांधीवादी असं म्हणतात. तर हे गांधीवादाचं किंवा महात्मा गांधींचं चुकीचं इंटरप्रिटेशन आहे. चुकीचा अर्थ लावण्याचा प्रकार हा आहे. महात्मा गांधी नेहमी राज्याला विरोध करणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे असं म्हणत होते. महात्मा गांधींनी त्याच्यासाठी सत्याग्रहाचा अहिंसक मार्ग शोधून दिलेला होता. महात्मा गांधी ज्या वेळेला दक्षिण आफ्रिकेमध्ये तुरुंगामध्ये होते तर त्या तुरुंगात त्यांना जावं लागलं. त्याचं कारणही तेच होतं की त्यांनी सरकारच्या विरोधात काही भूमिका घेतलेली होती. वर्णद्वेषी जी सरकारची भूमिका आहे त्याच्या विरोधात आंदोलन सुरू केलेलं होतं आणि त्यामुळेच त्यांना तुरुंगात टाकलेलं होतं. तुरुंगामध्ये त्यांना
अतिशय खालच्या दर्जाचं अन्न दिलं गेलं, जे माणसं खाऊ शकणार नाहीत अशा प्रकारचं, तर त्याने अन्नत्याग केला आणि सत्याग्रहाला सुरुवात केली. आणि मग तिथे त्याचा परिणाम झाला. सगळ्या कैद्यांनी त्यांच्याबरोबर येऊन अन्नत्याग केला आणि मग त्यामुळे जे तुरुंगाचं प्रशासन आहे त्यांना कैद्यांसमोर येऊन त्यांना आश्वासन द्यावं लागलं की अन्नाचा दर्जा वाढवला जाईल. आणि तेव्हा मग गांधीजींनी आपला उपवास सोडला. तर महात्मा गांधी असं नेहमी म्हणतात की राज्याला विरोध करणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे. त्यांनी आपल्या आयुष्यभरामध्ये सुरुवात केली 1920च्या असहकार आंदोलनाने, त्याच्यानंतर 1930चं सविनय कायदेभंगाची चळवळ आणि 1942ची चले जाव चळवळ. तर महात्मा गांधींनी नेहमी राज्याला विरोध करणं हे हक्क नाही तर कर्तव्य आहे असं मानलं आणि ते त्याप्रमाणे कृती पण करत आलेले आहेत. याच्या उलट प्लेटो, हेगेल हे विचारवंत राज्याच्या आज्ञांचं 100% पालन झालं पाहिजे असे मानणारे आहेत. राज्याला विरोध करणं म्हणजे आत्मघात. व्यक्तीला केवळ स्वार्थी बुद्धी असते, स्वार्थापलीकडे तो फारसं काही पाहू शकत नाही, त्यामुळे तो समाज कल्याणाचा विचार करू शकणार नाही. ही भूमिका प्लेटोची होती. हेगेलची पण भूमिका याच प्रकारे होती की वैयक्तिक किंवा व्यक्तिगत बुद्धिमत्तेपेक्षा सामूहिक बुद्धिमत्ता ही अधिक उत्तम दर्जाची आहे. समूहाला बरीच मोठी परंपरा असते, इतिहास असतो, अनुभव असतात समूहाच्या गाठी. त्यामुळे समूहाने घेतलेले निर्णय हे अधिक योग्य, व्यक्तीचे निर्णय हे दुय्यम स्वरूपाचे असतात. त्यामुळे व्यक्तीला फारशी किंमत देता उपयोगी नाही, व्यक्ती स्वातंत्र्य देता उपयोगी नाही. राज्याच्या आज्ञांचं 100% पालन झालं पाहिजे. बिनबोबाट तुम्ही जे काही राज्य म्हणेल ते मान्य केलं पाहिजे, अशी भूमिका हेगेलची पण होती. अर्थात ते काही आदर्शवादी विचारांच्या आधारावरती त्याने मांडलेलं होतं, पण या विधानांचा पुढे 20व्या शतकामध्ये हिटलर आणि मुसोलिनी यासारख्या राज्यकर्त्यांनी फायदा घेतला. हुकुमशहांनी याचा फायदा घेतला की नागरिकांना किंवा व्यक्तीला फारशी बुद्धिमत्ता नसते, राज्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे जीवन जगणं हाच त्यांच्यासाठी एकमेव मार्ग आहे, असं हिटलर आणि मुसोलिनी म्हणत राहिले आणि त्यांनी आपल्या फॅसिस्ट राजवटी त्याच्या आधारावर उभ्या केल्या. त्यामुळे अगदी थोडक्यात पुन्हा सगळा सारांश पाहायचा झाला तर राजकीय उत्तरदायित्व म्हणजे नागरिकांची राज्याच्या प्रती असलेली जबाबदारी. नागरिकांनी राज्याच्या कायद्यांचं पालन केलं पाहिजे, त्याच्याशिवाय मग राज्यव्यवस्था नीट चालणार नाही. परंतु नागरिकांना प्रसंगी राज्याला विरोध करण्याचा हक्कही हवा, किंवा महात्मा गांधींच्या म्हणण्याप्रमाणे राज्याला विरोध करणं हे नागरिकांचं आद्य कर्तव्य आहे. आणि मग ते अर्थातच अहिंसक मार्गाने व्हावं, सत्याग्रहाच्या मार्गाने व्हावं. तडजोडीला तुम्ही काही प्रमाणात तरी तयार असायला हवी. राज्यांनी जर एखादा मुद्दा पटवून दिला तर तो स्वीकारून काही कायदे बदललेल्या स्वरूपात का होईना ॲक्सेप्ट केले गेले पाहिजेत. ही भूमिका महात्मा गांधींची होती. आपल्या सिलेबसमध्ये असलेला राजकीय उत्तरदायित्वाचा मुद्दा आपण या प्रकारे इथे पूर्ण केलेला आहे.